Hey guys, welcome to Rupees World. Myself Rupali. First of all, good morning to all of you. आपला डेली ब्लॉग चॅलेंजचा डे 3 आहे आणि हा ब्लॉग नंबर 3 आहे. सो आता वाजले ते सकाळचे 8:30. मी आज 8 वाजता उठले. उठल्यानंतर सर्वात पहिले मिठूला खायला दिलं अँड मिठूला पिंजऱ्यातून आजाद केलं बिकॉज सकाळी उठल्या त्याला सर्वात आधी पिंजऱ्याच्या बाहेर काढावं लागतं. पहिलं त्याला खायला द्यायला लागतं आणि त्याने पिंजरा खूप घाण केला आहे. तो सर्वात पहिले मी आता कामाची सुरुवात करणार. मी आंघोळ करण्याच्या आधी सर्वात पहिले घरातली कामं करते बिकॉज झाडू फरशी वगैरे मध्ये कपडे घाण होतात, धूळ उडते, त्यानंतर फ्रेश होते, त्यानंतर आंघोळ करते. सो सर्वात पहिलं मी थोडंसं 5-10 मिनटं योगा पण केला उठल्यानंतर आणि मी तुम्हाला आता दाखवते बाहेरचा मॉर्निंगचा नजारा कसा आहे. मी गावात राहते सो इथं सगळीकडे झाडं वगैरेच आहे. आता कन्स्ट्रक्शनचं काम चालू झालं आहे, नाही तर बिल्डिंगच्या आधी खूप धुक्का वगैरे पडायचा आणि झाडं वगैरे मस्त हिरवीगार दिसायची. मी तुम्हाला दाखवते. सो आता मी सर्वात आधी मिठूचा ट्रे साफ करणार. त्याला तिथं खायला प्यायला व्यवस्थित फ्रेश वॉटर. आम्ही रोज सकाळी मिठूचं पाणी चेंज करतो, त्याला फ्रेश वॉटर देतो. त्याला खायला तो खाण्यामध्ये पेरू, मिरची, चपाती, भाकर, भात, फुटाणे, वाटाणे जे तुम्ही देसाल शेंगदाणे सगळं खातो. सो सर्वात आधी उठल्यावरती मी त्याला एक मिरची देते, तो एक मिरची खातो. त्यानंतर त्याचा ट्रे साफ झाल्यानंतर मी पूर्ण एक पेरू ठेवते जो तो संध्याकाळपर्यंत एक पेरूमध्ये त्याचं होऊन जातं. अँड आता त्याला बाहेर सोडलायचं, थोड्या वेळात त्याला बाहेर ठेवणार. कमीत कमी 2 to 3 hours तरी त्याला बाहेर ठेवणार म्हणजे त्याला पण जरा चांगलं वाटेल. आम्ही कंटिन्यू त्याला पिंजऱ्यात ठेवत नाही, दिवसात त्याला 2 वेळा तरी बाहेर काढतोच. अँड सुट्टी आहे तर ऑफकोर्स फर्स्ट थिंग मी पूर्ण हाऊसची क्लिनिंग करणार. थर्ड गोष्ट मी आज बॅक टू बॅक शूट करणार आहे. भरपूर व्हिडिओज टॉपिक माझे पेंडिंग राहिले आहे, भरपूर कामं आहेत. आज बॅक टू बॅक शूटिंग आहे, पण हा आजचा व्लॉग शूट करायचा आहे. मग त्याचं थंबनेल एडिटिंग अँड ऑल. सो फुल डे माझा आज शूटिंगमध्ये जाणार आहे. सो त्याला सर्वात आधी आता मी चहा पिते, त्यानंतर मिठूचा ट्रे साफ करते, देन नाश्ता बघू केला तर करेल, त्यानंतर मी घरातली कामं करणार. सो मी आधी झाडू मारणार, फरशी पुसणार, देन ऑफकोर्स आंघोळ करणार, मग ऑफकोर्स भांडी वगैरे घासणार आणि कपड्यांसाठी तर वॉशिंग मशीन आहे सो कपडे मशीनमध्ये टाकणार. सो एवढंच काम आहे मला. गुड मॉर्निंग मिठू. इथं बघा आमचा मिठू कॅमेऱ्याला बघून लगेच पोस्ट द्यायला लागला आहे. हा आहे आमच्या मिठूचा ट्रे. बघा किती खराब केला. मी रोजच्या रोज मिठूचा ट्रे साफ करते, पाणी क्लीन करते, बट तो रोज एवढं खराब करून ठेवतो. सो सर्वात आधी मी हा मिठूचा ट्रे साफ करणार. त्याच्या ट्रेमध्ये ना मी हा भिंतीमध्ये मस्त झोका तयार केला होता, बट म्हणजे मी नाही, माझ्या मावशीने तयार केला होता, बट तो कधीच त्या झोक्यावर बसत नाही म्हणून तो झोका मी वर बांधून ठेवला आहे. सो मी आंघोळ करून तयार झाली आहे. तर मी चहा पिला अँड नाश्ता तर मी केलाच नाही. देन जसं मी सांगितलेलं मी मिठूचा ट्रे साफ केला अँड मग त्यानंतर मी घरातलं काम केलं, झाडू फरशी भांडी वगैरे सगळं काम केलं. अँड त्यानंतर मी आंघोळ केली अँड आंघोळ झाल्यानंतर मी माझं थोडंसं स्किन केअर रुटीन केलं. चष्म्यावर फ्लॅश येतो आहे ना. काल व्हिडिओ शूट करताना चष्म्यावर फ्लॅश येत नव्हता, आज व्हिडिओ शूट करताना चष्म्यावर फ्लॅश येतो आहे. चष्मावाल्यांची हीच प्रॉब्लेम असते, व्हिडिओ शूट करताना चष्मा काढून ठेवायला लागतो किंवा चष्म्यावरती फ्लॅश येत राहतो. आय थिंक सो असं लांब धरल्यावरती फोन नाही येणार. येतो आहे ना थोडा फ्लॅश, बट ठीक आहे, एक्सक्यूज फॉर दॅट. सो आता मला पण भूक लागली आहे आणि वाजल्यात दुपारचे 1. तर मी आता जेवण करणार. आज तर माझ्याकडे शूट करण्यासाठी भरपूर व्हिडिओ आहेत, बट माझं उद्या पेपरसुद्धा आहे. सो मला अभ्यास पण करायचा आहे, प्लस मला जर्नल्स कंप्लीट करायचे आहेत बिकॉज माझे आत्ता तर इंटरनल एक्झाम चालू आहे, बट माझे प्रॅक्टिकल एक्झामसुद्धा जवळ आले ते. सो प्रॅक्टिकल एक्झामच्या आधी मला जर्नल सर्टिफाय करायची आहे, सो मला ते पण कम्प्लिशन करायचं आहे. तर मी विचार करते की आज फक्त एकच व्हिडिओ, हा तर ब्लॉग शूट करावा लागेल ऑफकोर्स उद्या अपलोड करायचे तर, बट त्यासोबत मी विचार करते की एकच व्हिडिओ शूट करावा किंवा 2 व्हिडिओ शूट करेल. अँड ऑफकोर्स माझे जर्नल्स कंप्लीट करायचे आहेत ते कंप्लीट करेल. त्यानंतर त्याच्या पेपरचा थोडा अभ्यास करेल. अँड आय थिंक सो ओके, आज तर झोपायला वेळ नाही भेटणार दुपारी. अँड पूर्ण सुट्टी माझ्या ह्याच्यातच जाते. कम्प्लिशन, अभ्यास, घरातलं काम, व्हिडिओ शूटिंग, एडिटिंग, कुठं बाहेर जायला पण वेळ भेटत नाही. आता तर मी पहिलं जेवते. अँड जेवायला आज बनवलं आहे चपाती, शेवची भाजी अँड सम शेंग. आय थिंक त्याला फरसबी शेंग म्हणतात, मला भाजीचं नाव माहीत नाही आहे. मी तुम्हाला दाखवते 1 मिनिट. मी प्लेट तयार करून ठेवली आहे, मग ब्लॉग शूट करते आहे. ब्लॉग शूट झाल्यानंतर मी लगेच जेवणार आहे बिकॉज खूप भूक लागली. मी तुम्हाला प्लेट दाखवते. सो ही प्लेट आहे शेवची भाजी, ही समथिंग फरसबी शेंग, आय डोंट नो काय, चपाती. सो या हे सगळं जे मी दाखवलं आता मी खाणार आहे. सो आता वाजलं ते 6:30.
अँड मी 1 वाजेपासून 6:30पर्यंत काय केलं मी तुम्हाला सांगते. सर्वात आधी मी जेवण केलं, त्यानंतर व्हिडिओ शूट केले, ते एडिट केले. हा ब्लॉग जो हाफ शूट झाला त्याला एडिट केला. त्यानंतर या ब्लॉगचा थंबनेल तयार केला. त्यानंतर माझं लायसन्स एक्झामचा अभ्यास केला. ऑनलाईन व्हिडिओ लेक्चर्स अटेंड केले एक्झिट एक्झामसाठी. त्यानंतर मी जे काल बुक दाखवलेले त्यातले काही MCQ सॉल्व केले, ऑनलाईन काही MCQ सॉल्व केले. त्यानंतर मी झोपले तर नाही आज, TV मोबाईल पण बघायला वेळ नाही भेटला. अँड त्यानंतर फ्रेश झाले, चहा बनवला, चहा पिले. अँड माझी झूलॉजीची जर्नल जी आहे कंप्लीशन करायची आहे. सो ती 12 प्रॅक्टिकल्स राहिले ते, त्यातले 2 प्रॅक्टिकल्स मी कंप्लीट केले. अँड अजून 10 प्रॅक्टिकल्स राहिले ते. ही आहे ती जर्नल, उलटं दिसत असेल. एनिवेज, सो आता 6:30 वाजले ते. अँड मी 6:30 ते 8 वाजेपर्यंत आता कंटिन्यू जर्नल लिहिणार आहे. बघू 10पैकी किती प्रॅक्टिकल लिहून होतात. सो मी आता प्रॅक्टिकल लिहायला स्टार्ट करणार. 8 वाजेपर्यंत प्रॅक्टिकल लिहिणार. देन ऑफकोर्स 8 ते 10:30 सिरियल बघता बघता स्वयंपाक करणार. मध्ये टाईम भेटेल तेवढं प्रॅक्टिकल अजून कंप्लीट करेल. आय थिंक सो 10:30पर्यंत माझं 10पैकी 3-4 तरी प्रॅक्टिकल होतील. मीन्स 5 ते 6 प्रॅक्टिकल माझे राहतील. ते उद्या तर नाही जमणार, पर बिकॉज उद्या परवा कंटिन्यू पेपर आहे, तर मी परवा कंप्लीट करेल. अँड हे एवढा अभ्यास होता, कंप्लिशन होतं, म्हणून माझे व्हिडिओ शूट जेवढे मी टॉपिक डिसाईड केले ते तेवढे झाले नाही आहे. सो मी 2 व्हिडिओ शूट केला, ते एडिट केला ते. सो ते तुम्हाला 4-5 दिवसात येतील. अँड हा ब्लॉग तर तुम्हाला उद्या मिळेल 6:35ला. अँड मी जे हे ब्लॉग्स आहेत ते 6:35ला इव्हनिंगला अपलोड करणार आहे. अँड जे पण माझे शॉर्ट्स आहेत त्याच्यामध्ये मिठू किंवा बाकीचे जे प्रोडक्ट्सचे किंवा जेही मिनी ब्लॉग असेल किंवा दुसरं कोणतंही मॅटर असेल, टॉपिक असेल त्याच्यावरचे व्हिडिओ ते दुपारी 12 वाजता येतील. अँड सो आता मी जर्नल कंप्लीट करणार. मी 12 वाजता झोपते, 10:30 वाजता जेवते. अँड 10:30 ते 12मध्ये माझ्याकडे टाईम आहे. 11 ते 12मध्ये उद्या पेपर 1 पेपर 2 बॉटनी पेपर त्याचा अभ्यास करणार. वाजता मी अभ्यासाला बसण्याआधी किंवा मग 12 वाजता झोपण्याआधी तुम्हाला भेटेल. अँड तुम्हाला गुड नाईट बोलून, बाय बोलून, थँक्यू बोलून मग ब्लॉग एंड करेल. सो आपण भेटूया रात्री आता डायरेक्ट. आता वाजला ते रात्रीचे 11. अँड मी सांगितलं होतं 6 वाजता की मी जर्नल कंप्लीट करणार आहे. सो जर्नलचे माझे 4 प्रॅक्टिकल्स कंप्लीट झाले ते. अँड 8 वाजेपर्यंत मी प्रॅक्टिकल्स केले. अँड मग 8 ते 10 मी ऑफकोर्स सिरियल बघता बघता थोडी स्वयंपाकाची तयारी केली. अँड मग त्यानंतर 10 वाजता मम्मी आली. अँड मग फायनल स्वयंपाक मम्मीने केला, जो राहिलं होतं ते सगळं. अँड मग मी जेवले. जेवल्यानंतर मी ब्लॉग एडिट केला आत्तापर्यंत जेवढा झाला तो. अँड देन त्यानंतर मी उद्याच्या पेपरचा अभ्यास करणार होते, बट मूडच नव्हता. मीन्स ॲज अ यूट्यूब क्रिएटर, स्टुडंट सगळं मॅनेज करायचं. शूट, एडिटिंग, स्क्रिप्ट रायटिंग, कॉलेजला जायचं, अभ्यास करायचा. 2 कोर्स एकत्र करते. फार्मसी प्लस BSc दोन्हीचा अभ्यास करायचा. घरातलं काम, बाहेरची छोटी मोठी कामं, पर्सनली स्वतःकडं ध्यान द्यायचं. टाईम मॅनेजच होत नाही. तरी मी ट्राय करते की सगळं टाईम मॅनेज झाला पाहिजे. आता मी 11 ते 12 अभ्यास करणार. अँड 12 वाजता झोपून जाणार. सो दिस इज ऑल अबाउट टुडेज ब्लॉग. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. अँड बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. गुड नाईट अँड स्वीट ड्रीम्स. बाय बाय.